महाराष्ट्र आता फक्त देशाची आर्थिक राजधानी राहिलेली नाही, तर लवकरच आपला महाराष्ट्र संपूर्ण देशाचा ऊर्जा पॉवर हाऊस बनणार आहे. हे तुम्ही अगदी बरोबर ऐकले. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अशी घोषणा केली आहे, ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं आहे. राज्यात तब्बल 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून मेगा अणुऊर्जा आणि ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट सुरू होणार आहेत. यामध्ये 5 मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या ऐतिहासिक करारानंतर आता बोललं जातंय की अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र भारताचं नेतृत्व करणार. पण सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आणि आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे करार कोणत्या कंपन्यांसोबत झाले आहेत? या प्रकल्पांमधून नेमकी किती मेगावाट वीज तयार होणार आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला आणि आपल्या ग्रामीण भागाला आणि मुख्यतः रात्री अपरात्री शेतात राबणाऱ्या आपल्या बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार? आणि जैतापूर किंवा तारापूर सारख्या जुन्या अणुऊर्जा प्रकल्पांचं काय झालं? तिथे जे वाद झाले ते इथेही होणार का? या सर्व प्रश्नांची अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी समजून घेऊया हा नेमका काय प्रकार आहे. काही काळांपूर्वी झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि त्यानंतरच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकांमध्ये महाराष्ट्राने या क्रांतीची पायभरणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्र आता पारंपरिक कोळशावर आधारित विजेकडून क्लीन आणि ग्रीन एनर्जीकडे वळतोय. आजवर आपण वीज निर्मितीसाठी कोळशावर अवलंबून होतो, ज्यामुळे प्रदूषण होतं आणि कोळसा संपला की वीज संकट येतं. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून अणुऊर्जा न्यूक्लिअर एनर्जी हा सर्वोत्तम पर्याय मानला गेला. महाराष्ट्राने एकूण 5 बड्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. या गुंतवणुकीचा आकडा हा 6.5 लाख कोटी रुपये इतका आहे. या प्रकल्पांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मध्ये यामध्ये SMR म्हणजे स्मॉल मॉलिक्युलर रिॲक्टर या नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पारंपरिक मोठे अणुऊर्जा प्रकल्प उभे करायला 10 ते 15 वर्ष लागतात आणि प्रचंड जमीन लागते. पण हे SMR प्रकल्प आकाराने लहान असतात, सुरक्षित असतात आणि अत्यंत वेगाने उभे राहतात. भारतामध्ये अशा प्रकारचा SMR प्रकल्प राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. या 6.5 लाख कोटी रुपयांच्या महाप्रकल्पात कोणत्या 5 मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या किती क्षमतेची वीज तयार करणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. यामध्ये अदानी पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, NTPCL आणि बजाज ग्रुपची उपकंपनी असलेला ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड व रशियाच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रस्तावित 4 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प हे कोकण प्रदेशात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आहेत. अदानी पॉवरने रत्नागिरीतील बारसू येथे 1.5 लाख कोटी रुपयांच्या निश्चित गुंतवणुकीसह आणि सुमारे 12,000 रोजगाराच्या आश्वासनासह 6,000 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीने रत्नागिरीतच पूर्णगुड येथे 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 7,200 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारला असून यातून 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे. NTPCने सिंधुदुर्गातील देवगड येथे तितक्याच आकाराच्या 7,200 मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव दिला आहे, ज्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यातून सुमारे 5,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. ललितपूर पॉवर हाऊस जनरेशनने 2 लाख कोटी रुपयांच्या खर्चासह 5,000 मेगावॉट क्षमतेचं लक्ष्य ठेवलं आहे, परंतु अद्याप जागा निश्चित केलेली नाही. आणि एक रशियन कंपनी ही 5वी कंपनी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्ये जाहीर केल्याप्रमाणे भारताने रशियन अणुऊर्जा कंपन्यांसोबत करार केले आहेत. रशियाकडे SMR तंत्रज्ञानाचा प्रचंड अनुभव आहे. रशियन तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्र सुरक्षित आणि हायटेक अणुऊर्जा केंद्र उभारेल असं बोललं जात आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात 15 ते 20,000 मेगावॉट पेक्षा जास्त वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. केवळ अदानीचा एकटा प्रकल्प हा 6,000 मेगावॉटचा आहे. विचार करा, आज महाराष्ट्राची एकूण विजेची सरासरी मागणी ही 25 ते 30,000 मेगावॉटच्या आसपास असते. म्हणजेच हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास महाराष्ट्र स्वतःची गरज भागवून इतर राज्यांना वीज विकू शकते. आता सामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या अब्जावधींच्या गुंतवणुकीचा आमच्या रोजच्या जगण्याला काय फायदा होणार? महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला आणि विशेषतः शेतकऱ्यांना याचा 3 मुख्य स्तरांवर फायदा होणार आहे. त्यातला पहिला आहे लोड शेडिंग पासून कायमची मुक्ती. आजही महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेताला पाणी द्यावं लागतं. रात्रीच्या सुमारास विहिरीवर जाणं, साप विंचाचा धोका पत्करणं हे आपल्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे.
कोळशाच्या टंचाईमुळे उन्हाळ्यात वीज गायब होते, पण अणुऊर्जात वैशिष्ट्य असं आहे की ती 24 तास 365 दिवस विना अडथळा सुरू राहते. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग 8 ते 10 तास हक्काची वीज मिळणे शक्य होईल. ही मिळणारी वीज शेतकऱ्यांच्या किती फायद्याची हे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून कळेलच. दुसरा फायदा होईल स्वस्त आणि स्थिर वीज दराचा. सध्या कोळशाचे दर वाढले की वीज कंपन्या फ्यूल ऍडजस्टमेंट चार्जेस लावून सर्वसामान्यांचे विजेचे बिल वाढवतात. मात्र अणुऊर्जांमध्ये एकदा प्रकल्प उभा राहिला की वीज निर्मितीचा खर्च अत्यंत स्थिर आणि कमी असतो. यामुळे भविष्यात घरगुती ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना अत्यंत सवलतीच्या दरात वीज मिळू शकते, असं सांगण्यात येत आहे. तिसरा फायदा आहे ग्रामीण भागात आणि रोजगारांची गंगा आणि पायाभूत सुविधा या संदर्भातला. 6.5 लाख कोटींची गुंतवणूक म्हणजे लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार. हे प्रकल्प ज्या ग्रामीण आणि निमशहरी भागात उभारले जातील तिथे रस्ते, रुग्णालय, शाळा आणि स्थानिक बाजारपेठांचा विकास होईल. स्थानिक तरुणांना तांत्रिक आणि बिगर तांत्रिक नोकऱ्या मिळतील. आजकाल जगभरातील मोठ्या कंपन्यांना, उदाहरणार्थ गुगल, मायक्रोसॉफ्ट, त्यांचे डेटा सेंटर चालवण्यासाठी खंडित न होणारी वीज लागते. महाराष्ट्र ही वीज देण्यास सक्षम झाल्यामुळे हे जागतिक उद्योग मुंबई पुण्याबाहेर पडून ग्रामीण आणि निमशहरी भागात येतील, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. मात्र डेटा सेंटरचे काय फायदे व नुकसान होईल यावर आम्ही आधीच एक व्हिडिओतून माहिती दिली आहे. डेटा संदर्भातील सविस्तर माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. या सुवर्ण चित्रासोबतच अणुऊर्जा क्षेत्राचा एक जुना इतिहास आणि त्यावर लागलेला काळा डागही आहे, ज्याचा विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्पांचा इतिहास नवा नाही. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की या आधीच्या प्रकल्पांचं काय झालं. तारापूर अणुऊर्जा केंद्र हा भारतातील पहिला व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प आहे, जो पालघर जिल्ह्यात यशस्वीपणे पूर्ण झाला. याने भारताला मोठी ऊर्जा सुरक्षा दिली. पण हा जुन्या तंत्रज्ञानाचा प्रकल्प आहे. रत्नागिरीतील जैतापूर येथे जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा 2008 ते 10च्या सुमारास झाली होती. फ्रान्सच्या अरोवा कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प होणार होता. मात्र स्थानिक जनतेचा विरोध आणि जमीन संपदांचा वाद आणि जपानमधील फुकुशिमात अणु दुर्घटना यामुळे निर्माण झालेली भीती आणि राजकीय पक्षांचे आंदोलन या सर्व कारणांमुळे जैतापूर प्रकल्प गेल्या 16 वर्षांपासून कागदावरच अडकून पडला आहे. अब्जावधी रुपये खर्च होऊनही तिथे अजूनही एक युनिटही वीज तयार झालेली नाही. मग यावेळेचा नवीन प्रकल्प जैतापूर सारखाच अडकणार का, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या SMRच्या निर्णयात दडलेलं आहे. जैतापूर सारखे प्रकल्प विशाल असतात, ज्यासाठी हजारो एकर सुपीक जमीन लागते आणि पर्यावरण धोक्यात येतं. याउलट नवीन SMR प्रकल्प आकाराने खूप लहान असतात, जे कोणत्याही मोठ्या औद्योगिक वसाहतीत किंवा कमी जागेत सहज बसवता येतात. तसेच नवीन रशियन आणि भारतीय तंत्रज्ञान हे फ्लॅट सेफ आहे, ज्यामुळे रेडिएशनचा धोका नगण्य असतो. त्यामुळे यावेळी जैतापूर सारखा मोठा विरोध होण्याची शक्यता कमी आहे, कारण सरकारने जमिनीच्या वापराचं नियोजन अत्यंत हुशारीने केलं आहे. कोणताही मोठा प्रकल्प येतो तेव्हा आव्हानही असतातच. 6.5 लाख कोटींची गुंतवणूक कागदावरून प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणं, पर्यावरण मंजुरी मिळवणं आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेणं हे राज्य सरकार समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. पण जर हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर महाराष्ट्र केवळ भारताचं नेतृत्व करणार नाही, तर आशियातील एका अग्रगण्य औद्योगिक राज्य बनेल. आपल्या शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात शेतात जावं लागणार नाही. भरनियमन भूतकाळात जमा होईल आणि तरुणांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळेल. देवेंद्र फडणवीस यांचा हा गो ग्रीन महाराष्ट्र प्लॅन राज्याचं भविष्य बदलणारं ठरू शकतं, असं मानलं जातंय.